हाय दोस्तों, नमस्ते। एन के टेक वर्ल्ड चैनल में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है। तर चला मग आपण आज सर्वप्रथम ई पीक पाहणी म्हणजे आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी ॲपमध्ये कशी करायची ते पाहणार आहोत। तर सर्वप्रथम ई पीक पाहणी ॲप चालू झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला 1 ऑगस्ट ते सप्टेंबर 15 सप्टेंबर पर्यंत आपल्याला डेट राहणार आहे। तरी आपण आपली ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यायची आहे। तर आता चला आपण बघूया की ई पीक पाहणी ॲपमध्ये आपली ई पीक पाहणी कशी करायची आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला सर्वप्रथम आपण ई पीक पाहणी ॲपकडे जाऊया। तर ज्या शेतकऱ्यांकडे पहिल्यांदा इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षीचं जे ॲप आहे ते तुम्ही अनइन्स्टॉल करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन व्हर्जन बी अपडेट होऊन जाईल आणि तुम्हाला अडचण पण येणार नाही। तर जर तुमच्याकडे असेल तर असं माझ्याकडे आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे। मी अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल केलेलं आहे, म्हणून नवीन व्हर्जन 2024चं माझ्यामध्ये इन्स्टॉल झालेलं आहे। तर चला आपण जाऊया सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये। प्ले स्टोअरमधून आपल्याला ई पीक पाहणी ॲप असं टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर माझं लॉग इन ते मी केलेलं होतं सर्वप्रथम मोबाईल नंबर ते टाकून, तर माझा डायरेक्टच ॲप ओपन झालेला आहे। तर तसेच तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुमचा ॲप ओपन करून घ्यायचा आहे। तरी बी मी तुम्हाला लॉग आउट करून दाखवतो। तर सर्वप्रथम असा डॅशबोर्ड तुम्हाला येईल, त्याला असं स्वाईप करायचं आहे। स्वाईप केल्यानंतर तुम्हाला 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर तुम्ही खाली बघू शकता, ही आपल्याला डेट दिलेली आहे खरीप हंगामाकरता। हे बघा, खरीप हंगाम 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर ही डेट आपल्याला दिलेली आहे। तर आपण सर्व शेतकऱ्यांनी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। तर चला मग आपण पुढे जाऊया। तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे। आता काही शेतकऱ्यांना वाटेल बाबा, काही शेतकऱ्यांचं म्हणजे आता इथं नाव चेंज झालेलं आहे। पहिल्यांदा आपल्या काही शेतकऱ्यांचा औरंगाबाद होता, औरंगाबादचं नाव चेंज होऊन छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। तर काही शेतकऱ्यांना कन्फ्युजन वाटतं की आपला औरंगाबाद होता बुवा, आता इथं आपला औरंगाबादच दिसत नाही। तर औरंगाबाद ज्यांचा होता जुना त्यांनी काय करायचं आहे, आता आपलं औरंगाबादचं नाव चेंज झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर। म्हणजे काही आता तसं तर सर्व शेतकऱ्यांना असं माहीत आहे, पण जरी कोण्या शेतकऱ्यांना जर अडचण असेल किंवा आपलं इथं दिसत नाही औरंगाबाद, तर आपलं औरंगाबादचं नाव चेंज होऊन आता आपलं छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। तर माझा छत्रपती संभाजीनगर आहे, तर मी छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग क्लिक करतो। तुमचा अमरावती असेल अमरावती करा, कोकण, नागपूर, नाशिक ज्यांचं जे आहे ते तुम्ही करू शकता। तर माझं छत्रपती संभाजीनगर आहे, मी छत्रपती संभाजीनगर करत आहे। तर आता आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे, नाहीतर इतर म्हणून तुम्हाला लॉग इन। मी शेतकरीमधून लॉग इन करणार आहे। आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जे पण तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। आता मी नवीन नोंदणी नवीन खातेदार निवडणार आहे। जिल्हा आपला टाकायचा आहे, माझा लातूर आहे, लातूर टाकत आहे। तालुका चाकूर आहे, चाकूर टाकीत आहे। गाव तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे जे, आणि तुम्हाला तुमचं पहिलं नाव इथे टाकायचं आहे। इथे तुम्हाला पहिलं नाव, तुमचं मधलं नाव, तुमचं आडनाव, तुमचा खाते क्रमांक, तुमचा गट नंबर हे इथे टाकून तुम्हाला पुढे जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खातेदाराचं नाव येणार आहे। खातेदाराचं नाव आल्यानंतर तुम्हाला OTP येईल तुमच्या मेसेजवर। OTP किंवा इथेच सांकेतिक येईल, सांकेतिक आला तर तुम्ही इथे सांकेतिक तुमचा असा टाकायचा आहे।
ज्या शेतकऱ्यांचं पहिलं लॉग इन आहे त्यांनी सांकेत जर विसरला असेल म्हणून याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि खाली सांकेत घेणार आहे 4 अंकी. तो सांकेत इथे या ठिकाणी 4 अंक हे भरायचे आहेत. तर चला मी भरतो आणि आपण पुढे जाऊया. तर येथे आपल्याला कायम पड असेल तर कायम पड नोंदवायची आहे. या ठिकाणी नोंदवायची आहे. पुन्हा पीक माहिती झाडे नोंदवायची आहे त्यांनी झाडे नोंदवावी आपली. आणि चला तर मग आपण आपली पीक माहिती नोंदवूया. तर पीक माहिती नोंदवीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे सर्वप्रथम शेतकऱ्याचं नाव येणार आहे. शेतकऱ्याचं नाव येऊन तुम्हाला आजची डेट जी आहे ती येणार आहे खाली. त्यानंतर तुमचे इथं खाते क्रमांक टाकायचा आहे. खाते क्रमांक म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे ते इथं क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक येणार आहे. खाते क्रमांक म्हणजे तुमचा 8चा नंबर येणार आहे. 8वर एक नंबर असतो तो इथे येणार आहे. पुन्हा तुमचा गट नंबर येणार आहे. गट नंबरच्या नंतर तुमचा हंगाम निवडायचा आहे. तुम्हाला इथं खरीप हंगाम करायचा आहे. पिकाचा वर्ग निवडायचा आहे. तर माझं एक पीक असल्यामुळं मी निर्भुळ एकच पीक केलेलं आहे. पुन्हा तुम्हाला झाडाचा प्रकार निवडायचा आहे. त्यानंतर झाडाचं नाव म्हणजे आपलं सोयाबीन ज्याचं आहे सोयाबीन, ज्याचे तूर आहे तूर भरायचं आहे. त्यानंतर तुमचं हेक्टर किती आहे 1 हेक्टर 2 हेक्टर इथं करायचं आहे. 1.10 आर जर असेल 1 हेक्टर 10,000 आर असेल तर 1.10 आर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचं साधन म्हणजे विहीर बोर जे आहे तुमचं ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धती येणार आहे. सिंचन पद्धती म्हणजे काय येणार आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे. सिंचन पद्धती म्हणजे तुम्ही ठिबक सिंचननं पाणी देता का तुषार सिंचन कशाने देणार आहे ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची इथे लागवडी दिनांक टाकायचा आहे. म्हणजे तुमची पेरणी केव्हा झाली म्हणजे आपण सरासरी 15 जूनच्या नंतरच पेरणी होते. कुणाचे आधी पण होते त्यांनी 10 जून 15 जून 20 जून जेव्हा आपली पेरणी झालेली आहे तो येथे क्लिक करून तुम्हाला आपला पेरणीचा दिनांक नोंदवायचा आहे. म्हणजे पेरणीचा दिनांक काही शेतकरी काय करतात आजची डेट पडते कारण इथे क्लिक केल्यानंतर आजची डेट येते म्हणजे ऑगस्ट येते. ऑगस्ट 2024 येते तर 15 ऑगस्ट होऊ शकतं. तर ते चूक करायची नाही आपल्याला. तर आपल्याला 15 जून 2024 20 जून 2024 जी आपली पेरणीचा दिनांक आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला असे पिकाचे छायाचित्र म्हणून येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या दोन्ही बी छायाचित्र जोडायचे आहेत आपल्याला. कारण पहिल्या छायाचित्रावर क्लिक करून आपल्याला लोकेशन फिकेशन सर्व परमिशन देऊन इथे पहिलं छायाचित्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर दुसरं करायचं आहे आणि या राईटवर क्लिक करायचं आहे. या राईटवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म यशस्वी सक्सेसफुल झाला असे आपल्याला सांगितले जाईल. दोन्ही छायाचित्र अपलोड झाल्यानंतर आपल्याला इथे होम पेजला यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डबल आपल्याला पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डबल क्लिक करायचं आहे कारण आपल्याला आपली पीक माहिती एक वेळेस डबल चेक करून घेता येईल. तर चला मी यावर डबल जातो. यामध्ये आल्यानंतर आपल्याला आता पिकाची माहिती पहा हे बघायचं आहे. या पिकाची माहिती पहा यावर क्लिक करायचं आहे. आता यावर क्लिक झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. या पेजवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे खातेदाराचं तुमचं नाव तुमची इथं आजची तारीख दिसणार आहे. त्यानंतर तुमची पिकाची माहिती खाली आहे. तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि इथे तुमचं गाव दिसणार आहे. आणि त्यानंतर तुमचं हेक्टर म्हणजे क्षेत्र दिसणार आहे. क्षेत्र किती आहे तुमचा गट खाते क्रमांक आहे तुमचा गट क्रमांक तुमचं पीक कोणतं आहे हे दिसणार आहे. त्यानंतर तुमचा लागवडी दिनांक हे 13/6/2024 आहे माझा हा दिसत आहे. आणि हे इथे तुमचे सर्व पिकाची माहिती दिसणार आहे. आणि तुम्हाला 48 तासाच्या आत आपल्याला 48 तासाच्या आत आपल्याला ही माहिती जी आहे ती आपल्याला दुरुस्ती ही दुरुस्ती करता येणार आहे मित्रांनो.
हे दुरुस्ती तुम्हाला जी काय करायची आहे ते 48 तासात तुम्ही भरू शकता. इथं दुरुस्ती किंवा हे नष्ट करू शकता. अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी झालेली आहे मित्रांनो. तरी आशा आहे की सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. नमस्ते दोस्तों, थँक्यू.